विरोधकांच्याकडून करण्यात आलेला आहे? बघा, महाराष्ट्रासाठी अत्यंत आश्वासक, महाराष्ट्राला पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करणारा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण देणारा आजचा हा अर्थसंकल्प आहे. सामाजिकदृष्ट्या SC ST OBC या सर्व उपेक्षित समाजाला न्याय देणारा, या सगळ्या उपेक्षित विद्यार्थ्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना भरीव निधी देणारा, महापुरुषांची स्मारकं नव्यानं निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात अर्थसंकल्पामध्ये समावेश करणारा असा एक खूप चांगला अर्थसंकल्प राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंनी आज मांडलेला आहे. आणि त्यामुळं विरोधकांकडे काय, विरोधक असे रोजच त्यांना बोंबलायचं कधी माहीत नसतं. शिमग्याला बोंबलावं की दिवाळीला, ते दिवाळीला सुद्धा बोंबलत बसतात. आता शिमगा 4 दिवसापूर्वी झाला आहे तरीसुद्धा त्यांची बोंब सुरू आहे. त्यांच्याकडं कुठला काही विषय नाही. आता अधिवेशन एवढं सुरू आहे, कुठला विषय मांडत नाहीत, कुठल्या विषयावर बोलत नाहीत, सरकारला धारेवर धरत नाहीत, लोकांच्यात जात नाहीत, लोकांचे विषय समजून घेत नाहीत, लोकात न जाण्यामुळे त्यांना प्रश्न कळत नाहीत. त्यामुळे इथं अधिवेशनामध्ये बोलत पण नाहीत. अरे आज अर्थसंकल्प इतका ऐकताना असे मंत्रमुग्ध झाले होते, बाकडे पण वाजवली. तुम्ही बघा ते व्हिडिओ काढून. आता बाहेर आल्यावर तुमच्या अर्थसंकल्पावरती टीका करतायत. ते आपलं टीका करायचं, बातमी येण्यापुरतं ते करतायत. तेवढं 2 लाखापर्यंत जे आहे शेतकऱ्यांना तो दिलासादायक कर्जमाफी करण्यात आलेली आहे. परंतु